नमस्कार. आतापर्यंत आपण कंटिन्युटी म्हणजे काय आणि डिसकंटिन्युटी म्हणजे काय हे ग्राफने आणि कन्सेप्ट वाईज आपण बघितलेलं आहे. आता आपण त्याच्या डेफिनेशन्स बघणार आहोत. त्यातली एक डेफिनेशन आहे, तिला आपण वर्किंग डेफिनेशन असं म्हणू शकतो, कारण ती डेफिनेशन आपण यूज करणार आहोत जेव्हा आपल्याला कंटिन्युटी चेक करायची असते. आतापर्यंत जो कन्सेप्ट आपण बघितला तो पॉईंट वाईज कंटिन्युटी असं त्याला म्हणता येईल, कारण पर्टिक्युलर पॉईंटच्या ठिकाणी कंटिन्युअस आहे का फंक्शन हे आपण चेक केलं. ग्राफ बघितला आपण तर एखादा ग्राफ दिलेला असेल, देन त्या ग्राफवरचा एक सिंगल पॉईंट घेतला, समजा पॉईंट ए, तर ह्या पॉईंट पाशी ते फंक्शन म्हणजे ते फंक्शन कंटिन्युअस आहे का चेक केलं. तर त्याच्या डेफिनेशन्स काय आहेत ते आपण बघणार आहोत आणि मग त्याच्यानंतर फंक्शन पूर्ण इंटरव्हल म्हणजे ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत ह्या पूर्ण इंटरव्हलसाठी कंटिन्युअस असण्यासाठी काय डेफिनेशन आहे ती पण बघणार आहोत. फक्त पॉईंट पुरती कंटिन्युअस किंवा त्या पॉईंटला फंक्शन कंटिन्युअस आहे असं कधी म्हणू आपण, तर इथे काहीतरी व्हॅल्यू एक्झिस्ट झाली पाहिजे, म्हणजे एफएक्सची फंक्शनल व्हॅल्यू असली पाहिजे, म्हणजेच आपण एक्स आणि एफएक्स इथे प्लॉट करू शकू ग्राफ पेपरवर आणि ते जे काही फंक्शन आहे ते त्या पॉईंटमधनं तसं ते जाईल, म्हणजे ते कंटिन्युअस होईल. एवढा बेसिक कन्सेप्ट काय, बेसिक गोष्ट आहे की एखाद्या पॉईंटला फंक्शन कंटिन्युअस असण्याची कंडिशन काय. कारण इथे जर इन्फायनाईट आन्सर आलं तर हा पॉईंट इथे येणारच नाही. ए आणि एफ ए इथे जर इन्फायनाईट असेल तर हा ब्रेक होईल इथे, कारण ए आणि एफ ए आणि इन्फिनिटीचा पॉईंट आपण प्लॉट करू शकत नाही, त्यामुळे तिथे ब्रेक होईल फंक्शन. सो फंक्शन विल बी नॉट कंटिन्युअस ॲट दॅट पर्टिक्युलर पॉईंट. जर इथे एफ एची व्हॅल्यू इन्फिनिटी आली तर, कारण मग आपल्याला तो प्लॉट करता येणार. सो एवढा सिंपल कन्सेप्ट आहे. फक्त आपण आता डेफिनेशन्स बघूया की फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू ए व्हेन. त्याच्या काही डेफिनेशन्स आहेत त्या काय आहे डेफिनेशन. सगळ्यासाठी कॉमन एक लिहिते की फंक्शन एफ हे कधी कंटिन्युअस म्हणता येईल. त्याच्यानंतर आपण ज्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत ते इथे स्टेट करणार आहोत. सो फंक्शन एफ इज सेड टू बी कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू ए. याला पॉईंट वाईज कंटिन्युटी असं पण म्हणतात. द फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस. फर्स्ट डेफिनेशन अशी आहे की फर्स्ट डेफिनेशन बघूया. फर्स्ट डेफिनेशनमध्ये 3 पार्ट आहेत की ते फंक्शन एक्स इज इक्वल टू ए या पॉईंटला कंटिन्युअस असण्याची कंडिशन्स काय आहेत. तर सगळ्यात बेसिक कंडिशन किंवा सगळ्यात बेसिक हे काय आहे की ते फंक्शन डिफाईन्ड असलं पाहिजे. जो काही इंटरवल दिलेला आहे त्या इंटरवलमधल्या त्या ए ह्या पॉईंटपाशी ते फंक्शन डिफाईन्ड असलं पाहिजे. आता मुळात फंक्शनची जी डेफिनेशन आहे ती जर तुम्ही आठवलीत तर फंक्शनच्या डेफिनेशनमध्ये असं मेन्शन आहे की दॅट फंक्शन शुड बी डिफाईन्ड ऑन ईच अँड एव्हरी पॉईंट ऑन दॅट इंटरवल. ही बेसिक कंडिशन आहे फंक्शनसाठी. म्हणजेच फंक्शन डिफाईन्ड असलं पाहिजे त्या पॉईंटपाशी. म्हणजेच काय की ते फंक्शन असलं पाहिजे. कारण त्याच्या मागे जाऊन आपण बघितलं तर रिलेशनमध्ये डोमेनमधला एखादा पॉईंट ऑपरेट नाही झाला तरी चालतो. फंक्शनमध्ये मात्र डोमेनमधले सगळे पॉईंट्स हे ऑपरेटेड बाय फंक्शन असलेच पाहिजेत, मगच त्याला आपण फंक्शन म्हणणार. सो ही अगदी बेसिक कंडिशन आहे किंवा हे हवंच, त्याशिवाय त्याला आपण फंक्शन म्हणणार. सो फर्स्ट डेफिनेशन आहे त्यातला फर्स्ट पॉईंट असा आहे, द फंक्शन शुड बी डिफाईन्ड ॲट एक्स इज इक्वल टू ए. सो एफ इज डिफाईन्ड ॲट एक्स इज इक्वल टू ए. ए ह्या पॉईंटपाशी फंक्शन डिफाईन्ड असलं पाहिजे. म्हणजेच काय की तिथे ए हा पॉईंट जिथे डोमेनमध्ये आहे, ज्या इंटरवलमध्ये आहे, समजा तर काहीतरी इंटरवल आहे सी टू डी, तर ह्या इंटरवलमध्ये हा पॉईंट ए असेल तर ह्या पूर्ण इंटरवलमधल्या ए पॉईंटपाशी फंक्शन डिफाईन्ड असलं पाहिजे. म्हणजे त्याची फंक्शनल व्हॅल्यू इन्फिनिटी आली नाही पाहिजे. हा तेवढा त्याचा अर्थ आहे. तर फंक्शन शुड बी डिफाईन्ड ॲट एक्स इज इक्वल टू ए. देन ह्या फर्स्ट डेफिनेशनची फर्स्ट कंडिशन आहे. देन सेकंड इज लिमिट ऑफ एफ एक्स शुड बी एक्झिस्ट. म्हणजे लिमिट एफ एक्स ॲज एक्सटेंडिंग टू ए एफ एक्स हे एक्झिस्ट झालं पाहिजे. एक्झिस्ट झालं पाहिजे म्हणजेच काय की इन्फिनिटी आलं तर आपण डज नॉट एक्झिस्ट असं म्हणतो. म्हणजेच फायनाईट नंबर काहीतरी रिअल नंबर आला पाहिजे. लिमिट एक्झिस्ट असलं पाहिजे. अँड त्याला थर्ड कंडिशन अशी आहे की लिमिट एक्सटेंडिंग टू ए एफ एक्स मस्ट बी इक्वल टू एफ ए. म्हणजे ही जी फंक्शनल व्हॅल्यू आहे, ए हा पॉईंट घालून ही जी फंक्शनल व्हॅल्यू मिळते ही व्हॅल्यू जी काय तयार होईल ती, आणि ह्याचं लिमिटिंग व्हॅल्यू काही वेळेला दोन्ही व्हॅल्यू सेम नसतात.
कारण आपल्याला डायरेक्ट काढता येत नाही, मग आपण थोडे ॲडजस्टमेंट करून बरीच लिमिटची एक्झाम्पल्स सॉल्व्ह केलेली आहेत, तर तसं होऊ शकतं. पण इथे ही कंडिशन आहे लिमिट ऑफ एफ एक्स मस्ट बी इक्वल टू ए फंक्शनल व्हॅल्यू. सो ह्या 3 कंडिशन एकत्रितपणे फॉलो झाल्या, देन वी कॅन से दॅट एफ इज कंटिन्युअस ॲट पॉईंट एक्स इज इक्वल टू ए. त्या पर्टिक्युलर पॉईंटला ते फंक्शन कंटिन्युअस असतं. सेकंड डेफिनेशन. आता आपण ग्राफ बघितला आणि फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघितले कंटिन्युटीच्या की ग्राफवरनं आपल्या लक्षात आलं की ए आणि त्याच्या अगदी नेबरहूड मधला ए प्लस एच असा जर नंबर घेतला तर त्यातला डिफरन्स निग्लिजिबल असेल तर फंक्शनल व्हॅल्यूचा डिफरन्स पण निग्लिजिबल हवा. आणि तो का हवा? फंक्शनल व्हॅल्यू इथे आपण असे प्लॉट करतो ना, आता 2 पॉईंट फंक्शनल व्हॅल्यूच्या 2 पॉईंट मधला डिफरन्स निग्लिजिबल आहे. याचा मिनिंग काय होतं की त्यातून एक लाईन तिथे जाते, म्हणजे ते फंक्शन त्या पॉईंटच्या इथनं कंटिन्युअस आहे असं म्हणू शकतो. त्या पॉईंटला कुठेतरी इन्फिनिटी होत नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे सेकंड डेफिनेशन अशी आहे, एफ इज सेड टू बी कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू ए इफ देअर एक्झिस्ट एच. हा एच एक्झिस्ट करायचा आहे. कसा? एच किती असायला हवा? एच इज निग्लिजिबल किंवा टेंडिंग टू 0. सो एच टेंडिंग टू 0 आणि एच्या नेबरहूड मधले आता ते पॉईंट, नेबरहूड म्हणजे शेजारी, म्हणजे एच्या अगदी लगतचे म्हणतो ना, अगदी जवळचे पॉईंट्स असं आपण म्हणतो. सो एच टेंडिंग टू 0 असा एक्झिस्ट झाला पाहिजे सच दॅट लिमिट एच टेंडिंग टू 0 एच निग्लिजिबल असेल तर एफ ऑफ ए प्लस एच हा जो पॉईंट आहे ए प्लस एच हा जो पॉईंट आहे त्याची फंक्शन व्हॅल्यू मायनस एफ ऑफ ए इज इक्वल टू 0. म्हणजे यांचा डिफरन्सचं लिमिट किती येणार आहे? जवळजवळ 0. म्हणजे लिमिट म्हणतोय ना, आता मी एक्झॅक्टली 0 असं आपण लिहिलंय. म्हणजेच काय की ॲज एच टेंडिंग टू 0 एफ ऑफ ए प्लस एच अँड एफ ऑफ ए मधला डिफरन्स टेंडिंग टू 0 असा असला पाहिजे, म्हणजे मग ते फंक्शन कंटिन्युअस आहे असं आपण म्हणतो. थर्ड डेफिनेशन आहे, मी म्हटलं तसं वर्किंग डेफिनेशन असले पाहिजे. आता एखादा पॉईंट ए आहे एखाद्या फंक्शन मधला, तर ह्या पॉईंटला आपण फंक्शन कंटिन्युअस आहे कधी म्हणणार? जेव्हा लेफ्ट कडनं आलेली लिमिटिंग व्हॅल्यू आणि राईट कडनं आलेली लिमिटिंग व्हॅल्यू, म्हणजे ते लेफ्ट कडनं कंटिन्युअस असलं पाहिजे इथून आणि इथून राईट कडनं कंटिन्युअस असलं पाहिजे. आणि दोन्ही लिमिट्स जर कंटिन्युअस असतील अँड एक्झिस्ट असतील म्हणजे, आणि दोन्ही लिमिट जर सेम असतील. काही वेळेला काय होतं, दोन्ही लिमिट एक्झिस्ट असतात पण सेम नसतात. त्यामुळे फंक्शन इकडून येताना कंटिन्युअस, इथून येताना कंटिन्युअस एक्झिस्टन्स असला पाहिजे. अँड इफ दे आर सेम म्हणजे इक्वल असली लिमिट, देन ऑल्सो द फंक्शन इज कॉल्ड ॲज कंटिन्युअस फंक्शन ॲट पॉईंट ए. त्या पॉईंट पाशी दोन्ही बाजूने आलेली लिमिट सेम असली पाहिजे. इफ लिमिट एक्स टेंडिंग टू ए मायनस म्हणजे लेफ्ट साइड कडून लिमिट आली, एफ एक्स एक्झिस्ट अँड कंटिन्युअस ॲट ए. आणि सिमिलरली लिमिट एक्स टेंडिंग टू ए प्लस आहे पॉझिटिव्ह साईड कडनं आहे, एफ एक्स एक्झिस्ट असा काय शब्द घेतो म्हणजे इन्फिनिटी चालणार नाही म्हणून, एक्झिस्ट अँड कंटिन्युअस ॲट ए अँड इफ लिमिट एक्स टेंडिंग टू ए प्लस किंवा ए मायनस घ्या आधी ए प्लस इज इक्वल टू एफ एक्स इज इक्वल टू फंक्शनल व्हॅल्यू एफ ए इज इक्वल टू लिमिट राईट साइड एक्स टेंडिंग टू ए प्लस एफ एक्स. हे दोन्ही लिमिट्स इक्वल असतील आणि एफ ए इतकी असतील, देन द फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू ए. तर अशा 3 डेफिनेशन्स आहेत. त्यातली आपण ही जी डेफिनेशन आहे ती यूज करणार. एक्झाम्पल सॉल्व करताना आपण लिमिट कंटिन्युअस आहे कसं चेक करणार? प्रत्येक वेळेला ग्राफ काढून तिथे ए प्लस एच आणि एफ ए मधला डिफरन्स किती आहे हे बघत राहा. शक्य नाही, ते पॉसिबल नाही आपल्याला ते बघ. किंवा हे तर बेसिक आपलं असणारच आहे, ही बेसिक डेफिनेशन आहे. एक्झिस्ट असायलाच पाहिजे आधी लिमिट, तर आपण पुढे कंटिन्युटीचा विचार करणार. सो वर्किंग डेफिनेशन. सो आपण इथे एफ एक्स आणि लेफ्ट साईडकडनं आणि राईट साईडकडनं जे काही आहे ते सेम आहे का हे चेक करून कंटिन्युटी ठरवणार आहोत. आता ही लिमिट चेक करायची असं वेगवेगळं का? कारण काही वेळेला फंक्शन हे म्हणजे इंटरवलचे पार्ट करून वेगवेगळं डिफाईन केलेलं असतं. जसं मॉड्युलस फंक्शन आहे आपलं, मॉड फंक्शन पॉझिटिव्हसाठी वेगळं डिफाईन आहे, झिरोसाठी वेगळं आहे आणि निगेटिव्हसाठी वेगळं डेफिनेशन आहे.
सो तशा पद्धतीने फंक्शन डिफाईन केलेलं असू शकतं आणि तसं फंक्शन असू त्याला फंक्शन आपण कॉल करू शकतो. तर ते फंक्शन एकदा डिफाईन केल्यानंतर लेफ्टकडनं आणि राईटकडनं सेम एकदा चेक केलं की आपल्याला कळतं कंटिन्युअस आहे का. आणि हे जर सेम नाही आलं, हे जर इक्वल नाही आलं, लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट इक्वल नाही आलं, तर मात्र फंक्शन डिसकंटिन्युअस आहे असं तुम्ही म्हणू शकता. ॲट दॅट पॉईंट ए असं आपल्याला म्हणतो. सो हे झालं पॉईंट वाईज कंटिन्युटीच्या डेफिनेशन्स. पॉईंट वाईज कंटिन्युटीचा कन्सेप्ट आपण बघितला आहे. इन जनरल पण कंटिन्युटी म्हणजे काय आपण बघितलं आहे आधीच्या 2 व्हिडिओजमध्ये. आता एका पॉईंटला जर फंक्शन कंटिन्युअस असेल तर ओपन इंटर म्हणजे तो पॉईंट ज्या इंटरवलमध्ये आहे तो ओपन इंटरवल किंवा क्लोज इंटरवल यासाठी फंक्शन कधी कंटिन्युअस असेल तर ते अगदी सिम्पल आहे. त्याला काय आणखीन डेफिनेशनची पण गरज नाही. कारण जर असा एखादा इंटरवल असेल ह्या पॉईंटपासून हा सी या पॉईंटपर्यंत डी, या सी टू डी ह्या इंटरवलमध्ये, मग तो ओपन इंटरवल असू दे सी डी किंवा क्लोज इंटरवल सी डी असू दे, तर ह्या सी डी मधले जे काही ए हे पॉईंट्स आहेत म्हणजे काय ए बिलॉंग्स टू सी डी असं आपण म्हटलं. डेफिनेशन लिहायची झाली तर असं म्हणता येईल आपल्याला ओपन इंटरवल या क्लोज इंटरवल. ओपन आणि क्लोज इंटरवलचा डिफरन्स माहिती आहे तुम्हाला. ओपन इंटरवल म्हणजे काय एंड पॉईंट्स इन्क्लुडेड नसतात आणि क्लोज इंटरवलमध्ये एंड पॉईंट सुद्धा इन्क्लुडेड असतात, एवढाच फरक आहे. सो फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस ॲट ओपन इंटरवल म्हणा किंवा क्लोज इंटरवल ए बी, कुठला तरी ए बी और ए बी. कधी आपण याला कंटिन्युअस म्हणणार तर इफ इज कंटिन्युअस ॲट ईच अँड एव्हरी पॉइंट ऑफ ओपन इंटरवल और क्लोज इंटरवल ए बी. एवढंच आहे की प्रत्येक पॉइंटला कंटिन्युटी मिळाली देन ऑफकोर्स तो पूर्ण इंटरवलसाठी पण ते फंक्शन कंटिन्युअस असणार. इफ एफ इज कंटिन्युअस ॲट ईच अँड एव्हरी पॉइंट किंवा असं म्हणू शकता ॲट एक्स बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए बी किंवा एक्स बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल ए बी. जो कुठला इंटरवल घेतला असेल तो ओपन किंवा क्लोज. इफ एफ इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू फॉर ऑल एक्स, म्हणजे हे कशासाठी ट्रू असलं पाहिजे, फॉर ऑल एक्स सगळ्या एक्ससाठी बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए बी म्हणा और एक्स बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल ए बी जो काही असेल. सो ईच अँड एव्हरी पॉइंट ऑफ दॅट इंटरवल आपल्याला असं कळलं की एफ इज कंटिन्युअस ॲट दॅट पॉइंट देन फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस ऑन ओपन इंटरवल ऑर दॅट क्लोज इंटरवल. आणि रिअल लाईनवर कधी कंटिन्युअस असेल फंक्शन तर पूर्णपणे रिअल लाईनमध्ये जे काही इन्फायनाईट नंबर्स आहेत त्या सगळ्या नंबरसाठी जर ते फंक्शन कंटिन्युअस असेल देन दॅट फंक्शन इज कॉल्ड ॲज फंक्शन इज कंटिन्युअस ऑन रिअल लाईन किंवा रिअल नंबर सिस्टीम. अशी बरीच फंक्शन्स आहेत. त्याची एक्झाम्पल्स आपण घेतली आहेत आधीच्या व्हिडिओमध्ये. कोणती फंक्शन्स आहेत, सगळे पॉलिनॉमियल फंक्शन्स, कॉन्स्टंट फंक्शन्स, साइन फंक्शन, कॉस फंक्शन किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगरिथमिक फंक्शन. ही जी फंक्शन्स आहेत ती ऑल ओव्हर रिअल लाईन सगळ्या रिअल नंबर सिस्टीमसाठी ती काय आहेत कंटिन्युअस फंक्शन्स आहेत. त्यामुळे रिअल नंबरमधला कुठलाही सबसेट घेतलात ए बी हा इंटरवल तर त्यासाठी ती कंटिन्युअस असणारच आहे. आणि ह्या सगळ्या कंटिन्युटीवरनं सिम्पल म्हणजे काय, जेव्हा लिमिट डज नॉट एक्झिस्ट म्हणजे एफ एक्स लिमिट ऑफ एफ एक्स इज इक्वल टू काहीतरी इन्फिनिटी आन्सर येत असेल तेव्हा आपण डायरेक्टच म्हणू शकतो की त्या पॉईंटला फंक्शन डिसकंटिन्युअस आहे. तर ह्या झाल्या कंटिन्युटीच्या डेफिनेशन्स. आणि त्याच्या पुढे आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. त्यासाठी आपण ती डेफिनेशन लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट हे जे काही आहे लेफ्ट साईडचं आणि राईट साईडचं ते लिमिट यूज करून कंटिन्युटी आपण एक्झाम्पल्समध्ये चेक करणार आहोत. धन्यवाद.